चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ म्हणजे चिंचपोकळी चिंतामणी यंदाचं आमचं हे 106वे वर्ष आहे आणि 106 वर्षाच्या गणेशोत्सवाचा प्रारंभ करताना आज पाटपूजन सोहळा या ठिकाणी पार पडत आहे। या पाटपूजन सोहळ्याने आज आपण या उत्सवाची सुरुवात करत आहोत व आपण छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनगाथेवरती व त्यांच्या शौर्यगाथा आज आपल्या चिंतामणीच्या मंडपात आपणास पाहावयास मिळणार आहे। पूर्णपणे यंदाचे हे आमचं 106वे वर्ष संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मरणात त्यांचा एक बाणाचा मुजरा या ठिकाणी चिंतामणी चरणी अर्पण करण्यात येणार आहे। चिंतामणी हा गेली 40 वर्ष मूर्तिकार विजय खातू हे घडवत होते व यंदा आपण त्यांचे शिष्य त्यांच्याकडे त्यांनी 18 ते 20 वर्ष त्यांनी एक शिष्य म्हणून काम केलं होतं व यंदाचं हे चिंतामणीची मूर्ती सिद्धेश दिगोळे हे या ठिकाणी मूर्ती साकारणार आहे। राजेशाही असा त्याचा थाट असणार आहे व पूर्णपणे प्रभाळावरती छत्रपती संभाजी महाराज यांची जीवनगाथा या ठिकाणी साकारली जाणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांची तर शौर्यगाथा म्हणा किंवा स्वराज्याची त्यांनी स्थापना केली ती सगळ्यांच्या मनामनात या पूर्ण हिंदुस्थानाच्या शिवभक्तांच्या मनामनात आहेच, परंतु छत्रपती संभाजी महाराज यांचंही कुठेतरी शौर्यगाथा ही शिवभक्तांपर्यंत जावी व ह्यामध्ये आमचा एक संकल्प आहे। मंडळाचा एक आयोजन आहे की यंदाचा पाटपूजनाचा सोहळा आपण पार पडतो आहे ते एक बंदिल जे आपण म्हणतो जिरेडोब म्हणतात पण मंदिर एक त्यांना उच्चार आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी जो जिरेडोब घातलेला आहे ते जिरेडोब आम्ही तुळापूर त्यांचा शक्तिपीठ आहे संभाजी महाराज यांचं तुळापूर वडूज या ठिकाणी त्याचा पूर्णपणे त्यांचा प्रणाम करून ते जिरेडोब आपण या ठिकाणी मुंबईत आपण चिंतामणी चरणी आपण त्याचं पूजन करत आहोत। हो उत्सव कालावधीत पण आपल्याला छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं जिरेडोब म्हणजे मंदिर आपणास या ठिकाणी भाविकांना पाहावयास मिळणार आहे। आगमन सोहळ्याची तारीख निश्चितच त्याची आतुरतेने सगळ्यांना सगळे वाट पाहत असतात आणि ती तारीख ऑगस्ट महिन्याच्या माझ्या मध्यावरती असेल आणि ती सगळ्यांना जगजाहीर ती होईलच आणि त्या ठिकाणी तो आगमन सोहळा पार पाडण्यात येईल। आगमन सोहळ्याची तर ख्याती पूर्णपणे सर्वदूर भारतामध्ये आहेच। याचं नियोजन आपण कशा प्रकारे करतो आजपर्यंत मुंबई पोलीस असेल किंवा आमचे कार्यकर्ते आणि फायर ब्रिगेड म्हणा किंवा जे काही शासकीय यंत्रणा आहे त्याचा पूर्णपणे सहयोग त्या ठिकाणी असते आणि कुठच्याही प्रकारचं कुठचं गालबोट लागता कामा नये या मिरवणुकीमध्ये त्याची पूर्णपणे काळजी मंडळातर्फे घेतली जाते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।